नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर शहरामध्ये बीबीएन ग्लोबल आज जे आहे फर्स्ट अॅनिव्हर्सरीचा कार्यक्रम पार पडलेला आपल्याला बघायला मिळतो आहे. अर्थात ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल म्हणजे ब्राह्मण समाजामधील जे काही उद्योजक असतील त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि उद्योग जो आहे उंच थरावर जायला पाहिजे यासाठी अनेक अशा जे आहे आज चर्चा केल्या गेल्यात. या संदर्भात आपण जर बघत असाल तर अनेक मान्यवर या ठिकाणी आपल्याला उपस्थित बघायला मिळतात. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. त्याचबरोबर बीबीएन ग्लोबल असोसिएशनचे फाउंडर डायरेक्टर श्रीपाद कुलकर्णी आपल्यासोबत असणार आहेत. त्याचबरोबर ॲज अ चीफ गेस्ट म्हणून सॅनोरिटा ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री भूषण वैद्य सरही आपल्यासोबत असणार आहेत आणि त्याचबरोबर बीबीएनचे अनेक मान्यवर सदस्य आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. काय बोलाल? प्रथमच जे आहे आम्हाला एवढं छान माध्यमातून म्हणजे सामाजिक उपक्रमातून जे आहे उद्योजकांना प्राधान्य देण्यासाठी बीबीएनने छान कार्यक्रम जो आहे केलेला आहे, काय बोलाल? बीबीएनजीचा हा जो उपक्रम आहे हा गेली 12 वर्ष चालू आहे. विविध शहरांमध्ये चालू आहे. 1 वर्षाचा हा बदलापूर चॅप्टर झाला. 1 वर्षापूर्वी पण मी आलो होतो आणि चॅप्टर लॉन्चिंगचा कार्यक्रम झाला होता. तर याची अॅनिव्हर्सरी म्हणून आम्ही एकत्र आलो होतो. मुळात मुंबई प्रांतामध्ये बीबीएनजीचे 7 चॅप्टर आहेत. आत्ताच नवी मुंबई सुद्धा लॉन्च झाला. ठाणे आहे, डोंबिवली आहे, कल्याण आहे, पनवेल आहे. तर त्याप्रमाणे या चॅप्टरची अॅनिव्हर्सरी होती आणि खूप चांगल्या प्रकारे ती साजरी केली. कार्यकर्ते खूप उत्साहानं काम करतायत आणि ब्राह्मण समाजानं आत्मनिर्भर भारत या अभियानाला स्वतः स्वयंसेवक म्हणून साथ द्यावी आणि अगोदर आत्मनिर्भर भारतकडे पाऊल टाकण्यासाठी अग्रेसर भूमिका घ्यावी, हा आमचा उद्देश आहे की ज्यातून उद्योजकता एक नोकरी करणारा समाज म्हणून आमच्यावर असलेला ठप्पा आम्ही उद्योजक समाज म्हणून परिवर्तन करू इच्छितो. आमची दरवर्षी एक कॉन्फरन्स पण असते. प्रत्येक वर्षी कॉन्फरन्स घेणारी जगातली एकमेव मोठी ब्राह्मण संस्था ही की जी दरवर्षी ग्लोबल कॉन्फरन्स घेते. आमची 10वी कॉन्फरन्स यंदा पुण्याला वाकडला आहे टिपटॉप नॅशनलमध्ये 14 आणि 15 फेब्रुवारीला. त्यामुळं मी सगळ्या चॅप्टर्सकडे जाऊन त्यासाठी पण सगळ्यांना आवाहन करत असतो. आपणही हेच रहस्य असेल का की ब्राह्मण समाजातील जे काही युवा आहे उद्योजक जे त्यांची संख्या दिवसांदिवस वाढत चालली आहे? हो. एक लक्षात घ्या की शेवटी उद्योग केल्याशिवाय म्हणजे प्रत्येकानं काही बॉर्डरवर जाऊन देशसेवा करण्याची गरज नाही. उद्योजक होणं ही सुद्धा मोठी देशसेवा आहे. कारण देशातली बेकारी संपेल, अनेकांना नोकरी देता येईल, अनेक उद्योग उभा राहतील आणि अनेक उत्पादनं तयार होतील. आज जे इम्पोर्टेड करतो इम्पोर्ट सबस्टिट्यूट तयार होतील, अनेक स्टार्टअप्स उभा राहतील आणि ज्यातून अनेकांना रोजगार मिळेल. आपला रुपया जरा स्ट्रॉंग होईल. त्यामुळं ही अग्रेसर भूमिका ब्राह्मण समाजाने घ्यावी यासाठी आम्ही गेली 10-12 वर्ष काम करतोय. अर्थात आपण जर बघत असाल तर या ठिकाणी उद्योजकांसाठी आपण बघत असाल तर हा उपक्रम जो आहे तो राबवला जातो आहे आणि सॅनोरिटा ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड जे आहे त्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर आपल्यासोबत असणार आहे श्री भूषण वैद्य, त्यांच्याशी संवाद साधूया. काय बोलाल? आपण आज या ठिकाणी आलात. बीबीएन मधील जे काही युवा असतील, उद्योजक असतील, त्यांना देखील आपल्याकडे बघितल्यावर खूप प्रेरणा मिळतील. काय बोलाल आज? ब्राह्मण मुलं ही नॉर्मली उच्च शिक्षित असतात, शिक्षणावरती जास्त प्रभाव असतो, परंतु बिझनेस करण्यासाठी जी रिस्क ॲपेटाईट आहे ही खूप कमी असते किंवा मार्गदर्शन नसतं किंवा सपोर्ट नसतो किंवा फॅमिलीकडनं पण साधारणपणे नोकरी वगैरे अशीच एनकरेजमेंट असते. आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा जी मुलं बिझनेसमध्ये येऊ इच्छितात त्यांना मार्गदर्शनाची गरज असते, त्यांना हँड होल्डिंगची गरज असते, त्यांना टप्प्याटप्प्याला येणाऱ्या अडचणींची ओळख करून द्यायची गरज असते. अशा प्रकारच्या माध्यमातनं जे कोणी उद्योजक बनू इच्छितात, ज्यांच्या मनात खूप वर्ष स्वप्न आहे आपण काहीतरी करावं पण हिंमत होत नाहीये, त्यांनी अवश्य इथे यावं आणि सगळ्यांच्यामध्ये मिसळावं, मिळावं, अनुभव घ्यावा, शिक्षण घ्यावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या बाकीच्या सगळ्या ब्राह्मण समाजाचं पाठबळ पाठीशी असताना त्यांना डेफिनेटली एनकरेजमेंट मिळेल स्वतःचं काही ना काहीतरी करण्याचं. हा याच्या मागचं उद्दिष्ट आहे. एक थोडक्यात काय सांगाल? उद्योजक म्हटलं की अनेक समस्यांना जे सामोरे जावं लागतं. आपण देखील एक चांगल्या ब्रँडचे डायरेक्टर आहात, मॅनेजिंग डायरेक्टर आहात. अडचणी येतात का? युवा उद्योजकांना काय सांगाल? त्यांना कशी मात करायची? कुठलाही बिझनेस करायचा म्हणजे अडचणी येणार.
बहुतांशी लोक विदाऊट प्रॉपर प्रिपरेशन, म्हणजे मी नेहमी सगळ्यांना सांगतो, आता परवाच एक मुलगा आला होता, म्हणजे 45च्या सुमारास त्याला बिझनेस करायची इच्छा. मी म्हटलं तू आधी प्रोजेक्ट प्लॅन बनव, की तुझा जो डोक्यामध्ये जो विचार आहे तो आधी कागदावरती उतरव. तो कागदावरती उतरवल्यानंतर जर का त्याच्यामध्ये फिजिबिलिटी आणि व्हायबिलिटी दिसली, आपण दोघं जण मिळून स्टडी करूया. तुला जर का तुला जे दिसतंय ते मला सुद्धा जर का दिसू शकलं तर ते 100% डुएबल आहे. सो फक्त इच्छा आहे एवढी अपुरी आहे. त्या इच्छेबरोबर त्याचं नॉलेज पाहिजे, थोडासा एक्सपिरियन्स पाहिजे, थोडंसं आर्थिक पाठबळ पाहिजे. येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी लागणारं जे काय मार्गदर्शन आहे हे मार्गदर्शन पाहिजे, तर मग आपण यशस्वी होऊ शकतो. फक्त ब्लाइंड फेथमध्ये मी धंदा करेगा उतरूया असं नाही होत. धन्यवाद सर. क्लोज घेताय ना फ्रेम शॉर्ट. अनेक असे युवा उद्योजक आहेत आणि याच माध्यमातून बीबीएन ग्लोबलच्या माध्यमातून प्रथमच जे आहे आपल्याला एवढा मोठा कार्यक्रम जो आहे आयोजित केलेला दिसतोय. फर्स्ट अॅनिव्हर्सरी आज पार पडली, काय बोलाल मॅडम? हा आजचा टीजर होता, म्हणजे एका चॅप्टरच्या अॅनिव्हर्सरीला तुम्हाला 151 माणसं दिसली. परिवर्तन ही आमची 10वी कॉन्फरन्स, जसे आमचे फाउंडर प्रेसिडेंट श्रीपाद सर म्हणले, ही होऊ घातली 14-15 फेब्रुवारीला. याच्यात 10 पट म्हणजे साधारण 1,500 व्यावसायिक भारतातून आणि भारताच्या बाहेरून अपेक्षित आहेत. पॉवर पॅक 2 दिवसाची कॉन्फरन्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि व्यवसायासाठी बीज पेरणं हे जे आपण म्हणतो, ही होण्याची तिथं नामी संधी मिळणार आहे. आणि बदलापूर अंबरनाथ चॅप्टरबरोबर बोलायचं झालं, अतिशय उत्तम, म्हणजे एक पाथ ब्रेकिंग मुंबई रिजनमध्ये त्यांनी चॅप्टर लॉन्चिंग केला, पुढं नेला आणि आज या स्थितीला आणलेला आहे. आणि मला खात्री आहे की मुंबई रिजनमधला एक व्हायब्रंट चॅप्टर आणि कदाचित रोल मॉडेल इतर चॅप्टरसाठी असू शकतो. त्यासाठी माझ्याकडून त्यांना शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी श्रीनिवास पाठक. मी बीबीएनच्या अंबरनाथ बदलापूर चॅप्टरचा चॅप्टर हेड आहे. मी बदलापूरतील समस्त ब्राह्मण उद्योजकांना आवाहन करतो की तुम्हाला तुमच्या व्यवसायाकरता, ब्राह्मण उद्योजकांकरता एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म गेले 1 वर्ष हा उपलब्ध आहे. माझं तुम्हाला सगळ्या उद्योजकांना आवाहन आहे, तुम्ही जास्तीत जास्त संख्येने आम्हाला सामील व्हा आणि आपल्या बीबीएनचे जे ध्येय आहे की आपला ब्राह्मण समाज हा समर्थ, संपन्न आणि समृद्ध बनवायचा आहे, त्याच्याकरता आपण सगळे एकत्र येऊया आणि त्या दिशेने वाटचाल करूया. ते तुम्हाला पुन्हा सगळ्यांना मी आवाहन करतो की बीबीएनमध्ये सामील व्हा आणि आपल्या व्यवसायाला एका नवीन उंचीवर घेऊन जा. धन्यवाद. बीबीएन ग्लोबलच्या माध्यमातून आज जे आहे युवा उद्योजकांना देखील अनेक संधी जे आहे ते उपलब्ध होत असतील, त्याबद्दल काय माहिती द्याल? त्याबद्दल आम्ही अशी माहिती देऊ शकतो की आपल्या व्यावसायिकता जर आपल्याला वाढवायची असेल तर निश्चितच 4 लोकांशी, 10 लोकांशी, 20 लोकांशी भेटणं गरजेचं असतं. आणि आपण जो चॅप्टर उभा करतो किंवा आपले जे चॅप्टरला, तर दर शनिवारी आपली मीटिंग होते आणि मीटिंगमध्ये एकमेकांशी बोलणं होतं. त्याच्यातनं आपल्याला नवीन आयडिया मिळू शकतात, नवीन रेफरन्सेस मिळू शकतात आणि त्यातनं बिझनेस डेव्हलप होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने, ब्राह्मणांनी किंवा ज्यांनी सामील व्हावं. आमचं जी संस्था आहे हे आपण काय करतोय तर ब्राह्मणांना उद्योजकता करण्यासाठी आपण प्रोत्साहन करतोय आणि त्याच्यातनं समाजाचं पण भलं होणार आहे. कारण की उद्योजक निर्माण झाले तर निश्चितच ती लोकांना नोकऱ्या देऊ शकणार आहेत आणि आज नोकऱ्यांची लोकांना गरज आहे. तर उद्योजक जेवढे चांगले होतील, जास्तीत जास्त मोठ्या लेवलला जातील, तेवढ्या जास्तीत जास्त समाजातल्या लोकांनाही ते रोजगार देतील. माझी तेच हे आहे की जास्तीत जास्त लोकांनी व्यवसायात या आणि मोठे उद्योजक व्हा की ज्याच्यामार्फत आपण लोकांना हे देऊ शकतो. काय सांगाल आज युवा उद्योजकांना, स्पेशली जे बीबीएम मध्ये आहेत किंवा ब्राह्मण समाजातील आहेत, त्यांना काय आवाहन कराल? मी तर हे सांगेन की सगळ्यांनी एकत्र तर यावं, रोजगार निर्माण करावा आणि त्याच्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी अगदी 1 रुपयापासूनचं उदाहरण देऊन मोठं कसं होता येईल याचं मी निश्चित गाईड करू शकतो. आपल्याला वर्कआउट करता येऊ शकतं. नक्कीच आपण याच्यावर बोलू शकतो आणि आपला समाज जास्त वृद्धिंगत होईल असा आपण प्रयत्न करूया आणि सगळ्यात त्याच्यातनं रोजगार निर्माण करूया. थँक्यू. तरुण जी पिढी आहे बीबीएनची त्यांना नमस्कार. मी बीबीएनजी अंबरनाथ बदलापूर चॅप्टरचा सेक्रेटरी राजेश हप्ते आपल्याला आवाहन करतो की अंबरनाथ बदलापूर चॅप्टर हा 20 मेंबर म्हणून वर्षभरात 60 मेंबर झालेला आहे. असेच बदलापूर अंबरनाथ बरेच व्यावसायिक आहेत, ब्राह्मण व्यावसायिक आहेत. त्यांनी एकत्र यावं, आपण एकत्र व्यवसाय करू. सगळ्या समाजाबरोबर आपल्याला जायचंच आहे, पण आपल्या समाजाचा वृद्धिसह आपण करावी. सगळ्यांनी सामील व्हावं हे सगळ्यांना विनंती आहे. थँक्यू. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह.